हाय सगळ्यांना नमस्कार. शुभ सकाळ. शुभ सकाळ म्हणलं तर आता वाजले ते 10. तर 10 वाजता आपलं असं काम झालंय. तर अजून स्वयंपाकाचं ते काय नियोजन नाही आपलं, अजून झालं नाही. रात्रीचं आहे ते शिळ्याचं भाकरी बघू, मग त्याला म्हणलं थोडंसं कालवण करावं. तर बघा इथे शिळ्या भाकरी आहेत 2-3 आहेत त्या. मग थोडासा भात केला का, वरण थोडं केलं का झालं आपला स्वयंपाकच. त्याच्यामुळं आज काही टेन्शन मी घेतलं नाही स्वयंपाकाचं. मग हेच करत बसलीये. कपडे कपडे काय ताईनं धुतले ती. परत काय सारवून भांडी विंडी सगळं मग पाठापासून आपलं केलं झालं. आता निवांत म्हणलं आता एक हांडा भरून आणावं स्वयंपाकाला. तर ते पाणी आले तर ते गेल्या कुठं तरी गावाला वाटतं, मला माहितीच नाही. मी नसतं पाणी ओतून दिलं. त्यामुळं आता मी चाललंय जेवण. गॅस आपलं एवढंच आहे, पण टुंबा मला लय भारी वाटतंय बरं का. आणि कुणाला यायचं असलं तर या, मला लय म्हणजे त्या ताई मला म्हणले ते सांगा तुमचा पत्ता, सांगा पत्ता, आम्हाला यायचंय तुमच्याकडं. तर काय मी खरं भाळवणीत राहते बरं का, त्या ताईला सांगते. आणि इकडं टिंबुरीहून यायचं म्हणलं तर टिंबूरने ते जेऊर म्हणजे इथं भाळवणीला यावं लागतं टिंबुरीवरून. आणि इकडून नगर ते तिकडून यायचं म्हणलं तरी करमाळ्यातनं जेऊरमध्ये यावं लागतं या. तर तिथं राहते बरं का ताई. त्या मला लय दिवस झालं मला म्हणते त्या पत्ता सांगा पत्ता सांगा. तर आणि असं म्हणायचं जेऊर भाळवणी आणि टिंबूरच्या पुढं एकच भाळवणी आहे. इकडं तिकडं पंढरपूरचे तिकडं म्हणजे असं इकडं असं 2-3 भाळवणी आहे त्या, पण ही जेऊर बसली भाळवणी आहे. तर म्हणलं तुम्हाला सांगावं, आपलं काय सकाळधरनं व्हिडिओ काढलाच नाही कामाच्या ह्याना. पाठापासून हात जे बंद होतं ते बंदच नाही, चालूच आहे. तर खरंच बरं का, हक्काचं ते हक्काचंच असतं हे का नाही. आणि लय भारी म्हणजे निवांत, कुणाच्या आरे नाही कुणाचं काय नाही की चला फला म्हणायला नाही. पण होईल दिवस चालू ते पण की उरका झाले का नाही. मग असलं कुठलं निर्मळ धर्मळ तरी माझं बटीवर होतं तरी आपलं निर्मळ होतं, तुम्हाला दिसत होतं. दिवाळीपासून आपला होईल चालू सीझन. मग जायचं दिवाळीपासून आपलं. तर बघायचं मुलांचं ती शाळेचं. तर रत्ताकडे काही मी अजून गेलेच नाही. तिला धुतलं 2-3 बरं. मला कमेंट बी आणते ना की जरा थोडस धुव होते म्हणजे पाणी वत. तर मी रोज पाणी वतते, पण आज म्हणलं दाखवावं तुम्हाला. आणि बाहेरचं मी पटांगण ते सारवण ते आपलं तुम्हाला दाखवते मी आता. अयो काही असलं लयच पत्रा चमकतोय सगळा. तर अजून मसाला ते करायचा आहे आपल्याला. काल काय बुचे झाला हे दळणं ती नीट करायला, त्यालाच वाजल्या 6. त्याच्यामुळं काही केलंच नाही. तर काही असं आपण सारवून ते काढलेलं आहे का. त्या कोपरा रात्ता लय म्हणणं होतं सावले तू चुलमान चुलमान. मग आता तिथं मांडली तिथं घेतलं सारवून ते. असं सगळं पाणी बिणी भरून निवांत भांडी मोठी ती घासून बादल्या पातीलं ते सगळं आंघोळीचं ते. अगं इकडं आपले कपडे ते सगळं निवांत आपलं. आता फक्त तिखट भाजायचं आणि तिखट करायला जाते. परत बी काय लाईटीचं खरं नसतंय काय नसतंय त्याच्यामुळं. बाया म्हैस भाऊजी आज म्हैस घेऊन आले ते. तर बघा हे भावाची जोडी अशी आहे. झालं आता ही पण जाते 8 दिवसानं कामाला. झालं म्हणजे मग टेन्शनच गेलं डोक्याचं. कामाला गेलं म्हणजे मी पण जाईन कुठं तरी रुपया बिरपायला. इथं अजून झालं की माझं निवांत चांगलं लागलं सुरळीला. त्याच्यामुळं आता काय अडचण नाही मला. तर बाहेर आलं का लय चमकते. त्यापेक्षा आपलं
घरातच बसलेलं बरं ऐका ना. तर आपला टेबल ती राहिला तिकडच, तिची सायकल राहिली तिकडच. बघा इथं बसते जरा पत्राचा डोळ्यावर. परत दाखलं राहिलं तर दाखलं ते आणायचं त्यांचं शाळेत ना. लय अजून लय काम आहे. त्या दिवशी एवढं रिक्षा केली, रिक्षा कोणी म्हणतात टमटम, म्हणजे टमटम नसतं का 10-12 माणसं बसायची. तर आपला एवढा मोठा पसारा बसलाच नाही, तर लय माझा पसारा होता. आणि त्यात आपल्याला मेन तर ठेके नव्हते, मग त्याच्यामुळं लयच अडचण झाली. आणि त्यात ड्रायव्हर राधाताई मी आणि त्यांनी 4 जण होतो बसायला त्याच्यात. तर मग ते सायकल आली असते तरी ही वरचं रॅक ते वर सगळं वाहनलं होतं वाटाणा सगळ्या अपदा. आणि त्यात उशीर झालेला मरणाचा. 9 वाजल्या होत्या संध्याकाळच्या. तिथं जायला 9 वाजल्या होत्या. घरनं 6 वाजता हल्लो होतो. आणि पिकअप न्यायचं होतं म्हणलं तर पण पिकअपला लई भाडं मागत होते. मग हे आपल्या थोडक्यात आपलं आलं. तसं बी मालकातच पोच करायचं असतं, पण निम्यात आल्यामुळं मालकाने काय आपल्याला पोच केलं नाही. मग ते म्हणले पण नाही की बाबा आम्ही देतो भाडं काय नाही. मग पदरनंच आणलं आम्ही. आता आपल्या हे कल्ली भटीवर जायचं म्हणल्यावर तिथलं नाही, तिथलं त्यांनीच न्यायचं आपल्याला आणून पण सोडायचं. आता ह्या वर्षीपासून मी माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरी येणार आहे नाही. जत्रेला येणार परत कवा येऊ. मग तसं मी कुठं म्हणजे कामाला एकदा गेल्यावर कुठं बी जाऊ द्या, पण मी कधी गावाकडचं नावच घेत नाही. पण बघू आता जमल तसं की बघायला येईन एका दिवशी. मी आता इथे झाडं ते लावणार आहे आणि थोडीशी मेथी लावणार. काल तर धन टाकले तर मिरच्याचं ते. आणि चांगलं एक आता सोमवारी येईल त्या सोमवारी एक थोडंसं एक वांग्याची पेंडी ती आणते आणि मस्तपैकी आपलं होईल आपल्या घरच्या घरी आहे का नाही दिवाळीपर्यंत. पेंडी अगं शेतकरी माणसं येते ती ग, ती नर्सरीत असते ट्रे त्याच्यामुळे. तर चला आता घेते उरकून तिखटाचं सामान आणि तिखट जाते फुटायला. तर बघा तिखटाचा बघू व्हिडिओ करीनच, पण ऊन बी झालाय लई चपकताय ऊन चुलीवर. तर त्याच्यामुळं मग एकाली सावली आली म्हणजे इकडं पत्र्याची येते चुली पुढं. तर चला असा सपोर्ट राहू द्या तुमचा. बघू पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटू आपण, है का नाही.